कांदे बटाटे महागले, किचन बजेट बिघडले, शाकाहारी जेवणाचा खर्च 11% वाढला. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यातील मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे उत्पादन घटले आहे. पावसामुळे रब्बीच्या कांद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे कांद्यांचे दर वाढले आहेत. लाडक्या बहिणीची ओवाळणी लाटणारा पोलिसांना शरण. लाडक्या बहिणीची कागदपत्रे वापरून लाडक्या भावाच्या खात्यावर ओवाळणी जमा करून 3,19,000 रुपये लुटून CSE केंद्राला टाळा ठोकून फरार झालेला आरोपी सचिन भुजंग थोरात हा स्वतः मनाडा पोलिसांना गुरुवारी रात्री उशिरा शरण आला. अंगणवाडी मदतनीसला पदोन्नती देण्यासाठी 20,000 रुपयाची लाच घेताना वैजापूर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल सुनील चव्हाण वय 29 व शिपाई अनंत सूर्यभान बुट्टे वय 42 यांना शुक्रवारी दुपारी पंचायत समिती परिसरात रंगेहात पकडण्यात आले. मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार, पुणे हादरले, 3 नराधामाचा शोध सुरू. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा शुक्रवारचा नियोजित कोल्हापूर दौरा विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अचानक रद्द झाला. मात्र राहुल गांधी हे आज शनिवारी सकाळी कोल्हापुरात येणार असून त्यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीवाल यांनी दिली आहे. आदिवासींच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मिळत नसल्याने आदिवासी आमदारांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत मंत्रालयात गोंधळ घातला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह काही आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या घेत संताप व्यक्त केला. राज्य सरकारी सभेतील गट ब आणि क मधील कर्मचारी भरतीची प्रक्रिया लवकरच लवकर सुरू करावी अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSCच्या अध्यक्षांना शुक्रवारी केली. गुजरातच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता जमीनदोस्त करताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही तर त्यांना पाडलेले बांधकाम पुन्हा बांधायला लावू असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. पाच दिवसात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे 16.26 लाख कोटी बुडाले. राज्यातील जैन, बारी, तेली, हिंदू, खाटीक, लोणारी या समाजासाठी तसेच जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तामिळनाडूमध्ये आरक्षण 78% होते तर महाराष्ट्रात 75% का होऊ शकत नाही? केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करून आरक्षण टक्का वाढविल्यास मराठा समाज सर्व समाज घटकांमध्ये प्रश्न सुटू शकतील असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आचारसंहिता लागण्यापूर्वी OBCतून मराठ्यांना आरक्षण द्या आणि मग कोट्याची मर्यादा वाढवा.
ओबीसीतून मराठ्यांना 50% आत आरक्षण द्या असे करत असाल तर सत्ताधारी व विरोधक दोघांचे कौतुक आहे, पण बोलबच्चन करणारा असाल तर ते आम्हाला जमणार नाही, असा टोला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत लगावला. हर्षवर्धन पाटील यांनी अखेर शुक्रवारी शरद पवार गटात प्रवेश केला. येथील दूधगंगा दूध संघाच्या सभागृहात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रवेशाची घोषणा केली. परवानाधारक सावकार नसताना सावकारी चालते कशी? शेतकऱ्याची पिळवणूक थांबेना. फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद, सोयगावात नाही एकाही सावकाराची नोंद. 118 परवानाधारक सावकार. 9 तालुक्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5च तालुक्यात एकूण 118 परवानाधारक सावकार आहेत. 4 तालुक्यात अवैध सावकाराचा सुळसुळाट चालू आहे. 3000 कर्जदारांनी उचलले 25 कोटी रुपये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिलेल्या छावणीतील बंगला नंबर 9 आणि 10 येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संशोधन केंद्र, भव्य ग्रंथालय, रोजगार संधी निर्माण करणारे प्रशिक्षण केंद्र आणि वस्तू संग्रहालयासह भव्य स्मारक उभे करण्याचे साकडे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना घालण्यात आले. डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन ही मागणी केली. आमदार बबनराव शिंदे यांची अखेर महायुतीला सोडचिठ्ठी. आपण कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव शरद पवार यांची भेट घेतली आहे. माढा विधानसभा निवडणुकीत रणजितसिंग शिंदे एकतर तुतारीकडून लढतील किंवा अपक्ष निवडणूक लढतील अशी स्पष्ट भूमिका आमदार बबनराव शिंदे यांनी मांडली आहे.